सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। स्त्री हीच शक्ती, स्त्री हीच सभ्यता, स्त्री हीच शक्ती, स्त्री हीच सभ्यता तिच्या प्रगतीत सामावली आहे जगाची समता। 50 वर्षांचा पूर्ण झालाय प्रवास, 50 वर्षांचा पूर्ण झालाय प्रवास आणि आता मानवतेच्या मार्गावर लाभला आहे तिच्या सन्मानाचा श्वास। 1975 साली सर्वात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला वर्षाची घोषणा करण्यात आली। स्त्रीचं सक्षमीकरण व्हावं, तिचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून संयुक्त राष्ट्र संघाने उचललेली ही पावलं। या घटनेला एक दोन नव्हे तब्बल 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि महिला वर्षाची सुवर्ण महोत्सवी वाटचाल यंदा सुरू आहे। या निमित्ताने घडलेल्या 50 वर्षांचा आढावा घ्यायला नको का? तोच तर सखी सह्याद्रीच्या आजच्या भागातून आपण घेणार आहोत। पाहूया आज आपण नेमकं कोणत्या विषयावर बोलणार आहोत ते। आज आपण बोलणार आहोत जागतिक महिला वर्ष या निमित्त सुवर्ण महोत्सवी वाटचाल आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण एका सखीला निमंत्रित केलेलं आहे जिला या विषयातलं अतिशय सुंदर ज्ञान आहे। आज आपल्या बरोबर आहेत प्राध्यापक डॉक्टर छाया मित्तर। नमस्कार मॅडम। नमस्कार। कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते। खूप धन्यवाद। आणि मला वाटतं ही आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे की 1975 ते 2025 इतका 50 वर्षाचा हा सगळा सुवर्ण महोत्सवी कालखंड इतक्या पटकन गेलाय आणि एकंदर या 50 वर्षात काय काय झालंय या निमित्ताने आज छाया मॅडम आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। सर्वप्रथम सर्व रसिक प्रेक्षकांना मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते। प्राध्यापक डॉक्टर छाया मित्तर, माजी प्राचार्य। यांच्याविषयी अधिक सांगायचं तर पीडी कारखानीस कला वाणिज्य महाविद्यालय अंबरनाथ येथून प्राचार्य पदावरून त्या निवृत्त झाल्या। 33 वर्षांचा या विषयातला एक शिक्षण क्षेत्रातला अनुभव त्यांच्या बरोबर आहे। या व्यतिरिक्त साठे महाविद्यालयात सुद्धा विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काही काळ काम केलेलं आहे। विज्ञान विषयात PhD, MSc प्राणीशास्त्र तसंच मुंबई विद्यापीठातून MA पाली आणि बुद्ध तत्वज्ञान, समुपदेशक, निसर्गोपचार तज्ञ म्हणून सुद्धा त्यांचं शिक्षण पूर्ण आहे। 25 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती शोध निबंधांचं प्रकाशन झालेलं आहे। पत्रकार आहेत, ब्लॉग रायटर आहेत, हिंदी, मराठी, इंग्रजी भाषेत त्या लेखन करतात। तसंच किया एज्युकेशन या नावाचं YouTube चॅनल त्यांनी सुरू केलेलं आहे, त्याच्या संस्थापक आहेत। याद्वारे शैक्षणिक, सामाजिक, बौद्ध, तत्वज्ञान, इतिहास या सगळ्या विषयांवरचा प्रचार प्रसार करायचं त्या काम पाहतात। आज एकंदरच सुरू केलेला जो आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे आणि वर्ष आहे त्याची जी 50 वर्षाची वाटचाल आहे याचा आढावा त्या घेणार आहेत। आज आपण बोलतो आहोत जागतिक महिला वर्षाची सुवर्ण महोत्सवी वाटचाल या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत प्राध्यापक डॉक्टर छाया मित्तर मॅडम। तेव्हा आता वेळ न घालवता आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया। मॅडम, पहिला प्रश्न मनात हा आहे की महिला दिन हा बरेच वेळेला माहिती असतो, अनेक जण आजच्या काळात तर महिला दिनाचं खूप चांगल्या पद्धतीने सादरीकरण करतात, साजरा करतात हा दिवस। पण त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राने खरं तर 1975 मध्ये महिला वर्षाची सुद्धा घोषणा केली आणि तिथपासून आजपर्यंत आपण या पद्धतीने वाटचाल करतोय। तर मुळात ही संकल्पना कधी कशी सुरू झाली, या मागची कारणं काय होती, काय सांगाल? खूप खूप धन्यवाद। या विशेष कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्याची संधी दिलीत त्याबद्दल दूरदर्शन, सखी सह्याद्री, आयोजक आणि तुमचे परत एकदा खूप खूप आभार। तुम्ही आत्ताच मला हा प्रश्न विचारलेला आहे, जागतिक महिला वर्ष सुवर्ण महोत्सवी वाटचाल हा जो 50 वर्षाचा जो काळ आहे त्यात तुम्ही असं मला विचारताय की ही संकल्पना कुठून कशी आली। थोडंसं तुम्हीही सांगण्याचा प्रयत्न छानपैकी केलात। 1975 या वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक महिला वर्ष ही घोषणा केली आणि त्याचबरोबर त्यांनी दुसरीही घोषणा केली, ती अशी की 8 मार्च हा दिवस जागतिक महिला वर्ष म्हणून त्यांनी मान्यता दिली। अजून त्यांनी तिसरी एक गोष्ट केली, ती म्हणजे 1975 ते 1976 ते 1985 हा जो 10 वर्षाचा कालावधी जो आहे तो त्यांनी संयुक्त राष्ट्र महिला दशक म्हणून घोषित केलं। तीन गोष्टी त्यांना एकत्र घोषित कराव्या लागल्या। त्याच्या मागची कारणं काय असतील, त्याच्या मागचा इतिहास काय असेल आणि तो इतिहास या ठिकाणी आपल्याला जाणून घेणं
प्रत्येक महिलेला प्रेरणादायी असेल. पण त्या अगोदर अगदी थोडक्यात ही 50 वर्षाची वाटचाल जी आहे ती अगदी मी 2-4 ओळीमध्ये आपल्यासमोर मांडते आणि त्यानंतर त्या इतिहास सांगण्यास मी सुरुवात करते. नक्की. 1950 साल ते 2025 हा जो 50 वर्षाचा काळ आहे, यामध्ये महिलांसाठी जगभरामध्ये महिलांसाठी अनेक योजना राबवल्या गेल्या, एक ठोस कार्यक्रम दिले गेले आणि त्याची सकारात्मक फळं म्हणूया आपण किंवा फलित म्हणूया आपण सर्वत्र पाहत आहोत. अगदी लांब जाण्याची गरज नाही, पण प्रत्येक शिक्षणाचं क्षेत्र असेल किंवा अगदी नोकरीच्या ठिकाणी महिला प्रत्येक ठिकाणी आज आपल्याला दिसत असतात. अगदी जवळचं उदाहरण द्यायचं झालं तर अगदी अलीकडचं उदाहरण ऑपरेशन सिंदूर. या ऑपरेशन सिंदूरमध्ये महिला ज्या होत्या त्या आपल्याला आघाडीवर दिसल्या. चूल मूल नोकरी सांभाळत किंवा आपलं घरदार सांभाळत या महिला आता आपल्या देशाच्या सीमा देखील सुरक्षित करू लागलेल्या आहेत. ही किती आनंदाची गोष्ट आहे. दुसरी तितकीच आनंदाची गोष्ट या ठिकाणी मला नमूद करावीशी वाटते ती म्हणजे भारत हा देश जगामध्ये असा देश आहे की त्यामध्ये महिला पायलट ही संख्या सर्वात जास्त आहे. म्हणजे भारताला महिला पायलट हा देश म्हणायला असं काहीच आपल्याला मला वाटतं हरकत नसावी. हा झाला 50 वर्षाचा सकारात्मक कालावधी. पण त्याच वेळेला जर आपण थोडं बघितलं तर नाण्याची दुसरी बाजू देखील आपण लक्षात घेतली पाहिजे की हा जो सकारात्मक बदल आहे तो सगळीकडे पोहोचलेला आहे का? आजही भारतातल्या महिला सबल झाल्या आहेत का? महिलांना समानता मिळालेली आहे का? सर्व स्तरातील महिलांना समानता मिळालेली आहे का? ग्रामीण भागातील महिला आजही बऱ्याच विकासापासून अशा दूर का राहिलेल्या आहेत? त्याचबरोबर तंत्रज्ञान आहे, शिक्षण आहे, कायदे आहे, पण ह्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत. मोठ्या प्रमाणावर महिला आजही घराच्या बाहेर असुरक्षित आहे, काही प्रमाणात घरातही ती असुरक्षित आहे. असं का? महिला लैंगिक अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ का होत आहे? असेही प्रश्न आपल्यासमोर, अशा समस्या आपल्यासमोर उभ्या राहतात आणि याचं उत्तर शोधण्याचा ह्या चर्चेतून आपण प्रयत्न करणार आहोत आणि ह्या समस्या ज्या आहेत त्याच्यावर आपण काय उपाय करता येईल हेही बघणार आहोत. पण त्या अगोदर आपल्याला 1975 साली संयुक्त राष्ट्रांना असे 3-3 दिवस एकत्र साजरे करावेत किंवा जगभरामध्ये देशांनी त्याच्यावरती विशेष लक्ष द्यावे असं का वाटलं? हा जो इतिहास आहे तो आपल्याला थोडक्यात अगदी समजून घेणं गरजेचं आहे. पहिलं उदाहरण आपल्याला देता येईल. 1792 साली एक लेखिका पुस्तक लिहिते आणि त्या पुस्तकाचं नाव आहे ए विंडिकेशन ऑफ दी राईट्स ऑफ वुमेन. ए विंडिकेशन ऑफ दी राईट्स ऑफ वुमेन म्हणजे महिला हक्कांचं समर्थन. आणि त्या पुस्तकामध्ये ती स्त्रीवादी भूमिका घेताना दिसते आणि तसं करत असताना हा जो स्त्रीवादी भूमिका ठामपणे मांडत असताना आपल्या असं लक्षात येतं की हा जो जगाच्या महिला संघर्ष जो आहे इतिहासातील ही पहिली घटना अशी आहे की स्त्रीवादी विचारसरणी तिनं एक हुंकार भरलेला आहे, पहिला उच्चार केलेला आहे. जगातली पहिली घटना आपल्याला म्हणता येईल. आणि आपल्याला आता सहजपणे असं बोलता येतं महिलांच्या संबंधित आपण सतत चर्चा करतो, पण 200-225 वर्षापूर्वीचा जो काळ होता तो अशा वेळेला त्या महिलेने काही उच्चार करणं ही फार वेगळी गोष्ट होती. आणि मला वाटतं तुम्ही आत्ता जे उदाहरण दिलं तसंच एक उदाहरण भारतात सुद्धा घडलं होतं 1882 मध्ये. होय, स्त्री पुरुष तुलना, ताराबाई शिंदे हे मी उदाहरण घेणारच आहे. आणि मला आता याचाच कळायचं आहे की जगाचा विचार तर आपण करतोच, पण भारतासारख्या देशाचा विचार करता भारतामध्ये स्त्री पुरुष समानतेचा विचार व्हावा अशी जी ठोस पावलं आहेत किंवा असा जो ठोस विचार आहे हा कधीपासून करायला सुरुवात झाली? तो तर मी सांगेनच, पण हा जो पहिलं उदाहरण आहे ते उदाहरण मला विस्ताराने थोडंसं का सांगावंसं वाटतंय, कारण हा पहिल्याच जगातल्या स्त्रीनं पहिल्यांदा असा
स्त्री म्हणजे स्वतःच्या विषयी किंवा महिला संघर्षाविषयी तिनं तो विचार मांडला होता आणि हा पहिला तिचा हे होता, हुंकार होता असं म्हणता येईल. आणि त्या पुस्तकामध्ये एका ठिकाणी ती असं लिहिते की ही जी मुलगी आहे बालपणापासूनच तिला महिला करण्याचं जे एक बाळकडू दिलं जातं घराघरातून आणि समाजामधून तिला जे बाळकडू दिलं जातं आणि ते बाळकडू म्हणजे ती मुलगीला सतत सांगितलं जातं तिला घर संसार चूल मूल पती आणि मोठ्यांचा आदर करणं हेच तुझं कर्तव्य आहे, हेच तुझं विश्व आहे. आणि हे बाळकडू घेतच पितच ती लहानाची मोठी होते आणि महिला ती कधी होते तिचं तिला कळत नाही. ती व्यक्ती म्हणून जगत नाही, ती महिला म्हणून जगत असते. आणि हे उदाहरण आपण प्रत्येक महिलेने लक्षात ठेवायला पाहिजे. या ठिकाणी तिथं असं म्हणत असताना ह्या महिलेला अतिशय विरोध झाला, अतिशय कडवा विरोध झाला, कारण तो तसा होणारच होता. तो इथं मी मांडणार नाही. पण त्यानंतर सतत छोटे मोठे संघर्ष होत राहिले आणि 8 मार्च हा दुसरा मोठं उदाहरण आपल्याला देणं गरजेचं आहे. बरं, म्हणजे याच्याशी जी संबंधित आहे हे होय दुसरी घटना. त्यानंतर संघर्ष छोटे मोठे होतच राहिले. पण त्यानंतर या 8 मार्च जो दिवस आहे त्याचं महत्त्व काय आहे तर 8 मार्च 1908 मध्ये 8 मार्च 1908 म्हणजे परत 100-125 वर्षांनंतर अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये 15,000 कामगार महिला एकाच वेळी रस्त्यावर एकजुटीने उतरल्या आणि त्यांनी आपल्या हक अधिकारासाठी लढाई तिथं आंदोलन त्यांनी केलं. त्यांच्या अनेक मागण्या होत्या, पण त्यांच्या मुख्य मागण्या होत्या त्या म्हणजे आमच्या कामाचे तास कमी करण्यात यावे, आम्हाला योग्य वेतन द्यावे. आजही त्याच्याशी आपण आज आपला झगडा चालू आहे. 100-125 वर्षापूर्वी या महिला रस्त्यावर उतरून 15,000 महिला एका वेळी रस्त्यावर उतरून आंदोलन करतात आणि त्यांची मागणी आहे आम्हाला योग्य वेतन दिलं पाहिजे, आम्हाला कामाचे कमी तास असले पाहिजे. म्हणजे बघा तिथं कामाचे तास जास्त आणि महिला म्हणून वेतन कमी. आणि शिवाय सगळ्यात तिसरी जी त्यांची मुख्य मागणी होती तो म्हणजे आम्हाला मतदानाचा अधिकार पाहिजे. ह्या 3 त्यांच्या मुख्य मागण्या होत्या. त्यानंतर छोटे मोठे संघर्ष होतच राहिले आणि विशेष म्हणजे 2010 साली डेन्मार्कमधल्या कोपेनहेगन या ठिकाणी दुसरी आंतरराष्ट्रीय कामगार महिला परिषद झाली आणि त्या कामगार परिषदेचं नेतृत्व ही जी महिला क्लेरा झेटकिन नावाची महिला करत होती. आता क्लेरा झेटकिन नावाच्या महिलेनं त्या ठिकाणी एक ठराव मांडला. तिचं त्या ठरावामध्ये ती असं म्हणते की 1908 साली या 15,000 महिलांनी एकजुटीने जो संघर्ष केला आहे तो त्या महिलांचा 15,000 महिलांचा सन्मान आणि त्या संघर्षाची आठवण म्हणून हा दिवस साजरा करण्यात यावा असा तिनं तिथं ठराव मांडला आणि तो ठराव तिथं एकमताने मंजूर झाला. नक्कीच मला वाटतं आता याविषयी तर आपण बोललो की जगातला इतिहास काय, आता भारताकडे आपल्याला यायचं आहे आणि भारतातले साधारण जे बदल आहेत किंवा जे आव्हान आहेत याच्याकडे आपल्याला यायचं आहे. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्याला मार्गदर्शन करतायत प्राध्यापक डॉक्टर छाया मित्तर आणि आज आपण जो बोलतोय तो विषय आहे महिला वर्षाची सुवर्ण महोत्सवी वाटचाल. मला वाटतं ब्रेकपूर्वी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला छाया मॅडमनी समजावून सांगितलं की नेमकं हा दिवस किंवा हे वर्ष या घोषणा देण्यामागचं कारण काय होतं. तर आता मला भारताकडे यायचं आहे. अमेरिकेतली जी घटना होती ती तर आपण ऐकलीच, पण भारतात नेमकं याचं बीज कधी रोवलं गेलं, काय सांगाल याविषयी? हा जो विषय तुम्ही म्हणजे हाच प्रश्न आपल्याला तर इथं घ्यायलाच पाहिजे होता आणि अतिशय हा शब्द तुम्ही वापरलात की बीज वापरलं गेलं. भारतामध्ये महिला समानतेची सुरुवात जर आपण कधी झाली हे पाहायचं झालं तर जवळजवळ 2,500 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांनी ह्याची बीजं पेरलेली आपल्याला दिसून येईल. त्यांनी महिलांना संघामध्ये प्रवेश दिला आणि जगामधलं हे एकमेव उदाहरण असं आहे की जगामध्ये महिलांना संघर्ष करावा लागला आणि इथे मात्र समानतेची बीजं जी आहे ते भारतातला एक महान
सत्पुरुष ज्याला लाईट ऑफ एशिया म्हटलेलं आहे, असे तथागत गौतम बुद्ध समानतेची बीज 2500 वर्षापूर्वी संघामध्ये महिलांना प्रवेश देऊन त्यांनी केलेला आहे. बरं, आता याच्या पुढचा पण जाणून घेऊया, पण एक फोन येतोय तो आपण घेऊन मग पुढे जाऊया. आपल्याला शलाका गाडगीळ कल्याणहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो. कल्याण प्रश्न विचारू इच्छिते की आजचा विषय अतिशय उत्तम आहे. धन्यवाद. की खरोखरच म्हणजे महिला कुठच्याही क्षेत्रात नाहीयेत, म्हणजे महिला उलट 2 पावलं पुढेच आहेत पुरुषांच्या, त्याच्याबद्दल वादच नाहीये. पण तरी देखील थोडंसं म्हणजे मी एक स्त्री असून देखील थोडंसं स्त्रियांच्या विरोधातच बोलते की महिला ज्या महिला अन्याय म्हणजे अन्याय करणारा म्हणण्यापेक्षा की अन्याय सोसणारा जास्ती म्हणजे दोषी असतो. बरोबर आहे. आणि तशा ह्याच्यात मला असं म्हणायचं आहे की काही ठिकाणी आता आपल्या शहरातून काय की खेड्यातून काय की खूप ठिकाणी महिलांवरती अन्याय होत आहेत, ते सहनही करतायत. पण त्याच्याच बरोबर मला असंही म्हणायचं आहे की आता शहरांमध्ये तर डायव्होर्सचं प्रमाण खूप वाढलंय. आणि याला कारण पण हेच आहे की त्या पुरुषांच्या बरोबरीने कमावत आहेत, पुरुषांच्या बरोबरीने शिकलेले आहेत. पण मी एक महिला असून देखील म्हणेन की थोडंसं 2 पावलं तुम्ही म्हणजे माघार घ्या, तर इतकं डायव्हर्स पर्यंतची वेळ येणार नाही. खरं, नक्कीच. मला वाटतं त्यामुळे म्हणजे असं हे जे सध्या म्हणजे आपल्या मुंबईत तर प्रचंड डायव्होर्सचं प्रमाण वाढलंय. आणि मी देखील एका स्त्रीमुक्ती संघटनेमध्ये मॅरेज काउन्सिलरचं काम केलेलं होतं 10 वर्ष. थोडक्यात आपल्याला याच्यावर काय वाटतं, हा प्रश्न असावा आपला, तर नक्कीच आपण याच्याकडे येऊया. हाच प्रश्न आहे की नक्कीच मला वाटतं त्यांचा प्रश्न आपण घेऊया, पण तत्पूर्वी आपली जी चर्चा सुरू होती त्याच्याकडे आपण आधी येऊया आणि मग यांचा प्रश्न आपण घेऊया. नक्कीच नक्कीच. आता मी पहिलं उदाहरण दिलं, दुसरं उदाहरण बुद्धांच्याच काळातलं आहे. त्यांची एक उपासिका, विशाखा नावाची उपासिका, ती बुद्धांकडे 8 मागण्या, म्हणजे तिचं म्हणणं असं असतं की मला 8 प्रकारचे दान संघाला द्यायचं आहे. आणि त्यातली एक मागणी जी असते ती उदकसाठी वस्त्र असतं. तथागतांना कळत नाही की उदकसाठी वस्त्र विशाखा तुला का द्यायचंय भिक्खुणी संघाला. कारण त्या काळी भिक्खुणी संघांना फार कमी वस्तू वापरायची परवानगी होती. 2च वस्त्र वापरता येत होती, 3रं वस्त्र त्यांना वापरण्याची परवानगी नव्हती. तेव्हा ते तिला विचारतात, विशाखा तुला हे तुझं ते दान देण्याचं आहे. आणि ती म्हणते हे दान मला आयुष्यभरासाठी मी जिवंत असेपर्यंत भिक्खुणी संघाला द्यायचं आहे. तेव्हा ती उत्तर देते की हे उदकसाठी नावाचं जे वस्त्र आहे ते महिलांना मासिक पाळीच्या वेळी उपयोगी पडणारं वस्त्र आहे. आणि त्यावर तथागतांना तिच्या दातृत्वाचा किती मोठा गुण आहे तिच्याकडे, त्याचा इतका त्यांना समाधान वाटतं. त्याच्यावर ते गाथा लिहितात. तथागतांनी पहिलीच अशी एक गाथा लिहिलेली आहे की ती एका उपासिकेवरती लिहिलेली आहे. आता उदकसाठी नावाचं जे वस्त्र आहे ते महिलांना मासिक पाळीच्या वेळी लागणारं वस्त्र, तिथं त्यांना ते परवानगी देतात. हा दुसरा आपल्याला समानतेचा किंवा तिचा किती विचार केला जातोय त्या ठिकाणी. हा जो स्त्री पुरुष समानतेचा धागा आहे हा तो फारच आपण ज्याला म्हणू शकतो की आपण थोडंसं अर्वाचीन याच्यात गेलोय किंवा प्रागैतिहासिक म्हणू शकतो याला, की खूप वर्षांपूर्वी खरंच असे तत्वज्ञ होते की ज्यांनी हा विचार मांडला. त्याच्यानंतर अनेक समाज प्रबोधक असे होते, स्वामी विवेकानंद असतील किंवा सहजानंद सरस्वती असतील, राजाराम मोहन राय असतील, अशी असंख्य उदाहरणं आपल्याला या निमित्तानं घेता येऊ शकतात. आता आपण त्यांच्या प्रश्नाकडे येऊया. आधी त्यांचा जो प्रश्न होता की आपल्याला खरंच दिसतं की स्त्री पुरुष समानता आहे, स्त्री काम करते आहे, सगळ्या घटना होतात, पण त्यांचं असं म्हणणं होतं की काही वेळेला थोडीशी स्त्रीने माघार घ्यायला हरकत नाही जर एक पुढची पिढी तिला चालवायची आहे किंवा एकंदरच तिचा संसार चालवायचा आहे. काय सांगाल याविषयी? हा प्रश्न जो आहे तो अतिशय चांगला प्रश्न आणि वैचारिक प्रश्न आणि समाजाला भेडसावणारा हा प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा कुटुंब विभक्त होतं त्यावेळेला तिथं असलेली मुलं किंवा दोघांचं नुसतंच विश्व
वेगळ्या अंगाने जात नाही, तर दोन कुटुंब आणि त्या दोन कुटुंबांना जोडलेली जी माणसं असतात त्या सगळ्यांमध्येच एक तणाव निर्माण झालेला असतो आणि हा कुठेतरी थांबवणं हे खरं तर दोघांच्याही हातात असतं। आता जो प्रश्न विचारलेला गेलेला आहे तो महिलेला सांगितलं गेलंय की तिनं 2 पावलं मागे जायला पाहिजे। आता इथे एका ठिकाणी आपण काय विचार करतोय, महिला समानतेचा विचार करतोय आणि तिथंच आपण महिलेला मागे जायला सांगतोय। प्रत्येक वेळेला महिला चुकीचीच असेल किंवा पुरुष बरोबरच असेल असंही म्हणता येणार नाही आणि त्याचं सरळ सरळ जे खापर फोडलं जातं ते पूर्णपणे महिलेवर फोडलं जातं। त्याची ही कारणं आपल्याला शोधली पाहिजेत। प्रश्न अगदी रास्त आहे, त्याचं उत्तर देणं या घडीला तरी आपल्याला व्यक्तिगत पातळीवरती द्यायचं म्हटलं तर प्रत्येकाचं एक वेगळं वेगळं कारण असू शकतं आणि प्रत्येक ठिकाणी आपण महिलेलाच दोष देता कामा नये। आणि अशा वेळेला कधी कधी काय होतं, महिला समानता आपण म्हणतो आणि पुरुषांवरती अन्याय केला जातो। पुरुषांना वाटतं ही जी समानता आहे, महिला समानता, यामध्ये माझ्यावर कुठेतरी अन्याय होतोय। तर तसं नाही, मी ना पुरुषांची बाजू घेत आहे ना महिलांची बाजू घेत आहे, पण या ठिकाणी दोघांनी, महिलेने 2 पावलं घ्यायच्या ऐवजी जर दोघांनी एक एक पाऊल जर मागे घेतलं आणि त्यांचं योग्य समुपदेशन जर करता आलं तर मला वाटतं ह्या प्रश्नांची उत्तरं थोड्याफार फरकाने आपल्याला वेगळ्या अंगाने घेता येतील किंवा तो विचार करता कारण हा सरळसोट विचार मुळात नाहीये की नक्की कारण काय घडलंय, प्रसंग काय घडलाय, यानुरूप त्याचं उत्तर तुम्ही म्हणलात तसं विचार केला पाहिजे। आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊन आपण पुढे जाऊया। आपल्याला मंगल आपटे पुण्याहून प्रश्न विचारतायत। नमस्कार। नमस्कार। हॅलो, हा प्रश्न विचारा। हा, मला असं विचारायचं की पूर्वीच्या काळी ज्या बायकांचं जे वागणं होतं की आणि आत्ताच्या ह्याच्यात बायकांच्याच वागणं खूप तफावत आहे आणि आता जे फॉरेन मध्ये गेलेले आहेत तर त्यांच्यात तुम्ही काय सांगू शकाल की वागण्यात आणि बोलण्यात आता आत्ताचा काळ बदलला, आता बायका नोकरी विक्री करतात, पूर्वीच्या काळी चुलीवर स्वयंपाक करणं असं करणं, ही जे आहे ते त्यांचं 2 भाग, तर आपण काय सांगू शकाल या बाबतीत? नक्कीच स्त्रीच्या स्त्रीत्वातली जी तफावत आहे ती खरंच जाणवते आज, की आपल्याला सुद्धा ऐकू येतं की म्हणजे पूर्वी असं नव्हतं। आजी किंवा पणजीच्या तोंडून हे बरेच वेळेला आपण ऐकतो की आमच्या वेळेला असं नव्हतं, आज हे आहे। तर तुमचं काय मत आहे? म्हणजे तुम्ही मगाशी एक शब्द वापरला होता की नाण्याला 2 बाजू आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, दोन्ही गोष्टी घडत असतात। तर यावर आपलं काय मत आहे की तेव्हाचं वागणं, स्त्रीचं आजचं वागणं किंवा जी आपल्या देशातून दुसरीकडे गेलेली आहे त्या स्त्रीचं वागणं, पुन्हा इथे आल्यावरचं वागणं, काय फरक जाणवतो? हा परत एकदा खूप चांगला प्रश्न आहे आणि समाजामध्ये असं चित्र किंवा असे प्रश्न एकमेकांना खाजगीमध्ये किंवा आपण एकमेकांशी चर्चा करताना असं सातत्याने बोललं जातं की पूर्वी असं नव्हतं, पूर्वी असं नव्हतं। म्हणजे आजची आजी काय म्हणते, पूर्वी असं नव्हतं, पण माझी आजी देखील तेच म्हणायची की पूर्वी आजी असं नव्हतं, माझ्या आजीची आजी देखील म्हणायची की पूर्वी असं नव्हतं। म्हणजेच बदलाचं जे वारं आहे ते आपल्याला स्वीकारायला हवं, हे आता आपल्याला म्हणजे विचारात घ्यायला हवं। आज आपण 21व्या शतकामध्ये आहोत आणि जिथं बदल हा सृष्टीचा नियम आहे, आता तो बदल कसा होणार हे आपल्या हातामध्ये नाही। तुम्ही म्हणताय यामध्ये अगदी नक्की तथ्य आहे, पण आताचं जे 21व्या शतकामध्ये तंत्रज्ञान वाढलेलं आहे, मुली नोकरी करू लागलेल्या आहेत, मुली शिकू लागलेल्या आहेत। एकीकडे मी ऑपरेशन सिंदूरचं उदाहरण देते आणि दुसरीकडे लगेच आपल्याला असं जे उदाहरण दिसतंय, ही तफावत नाहीये, ही वैचारिकता आहे। आता कोणी कपडे कसे घालावे किंवा कोणी कसं वागावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। प्रत्येकाला आपल्या घरातून किंवा आपल्या समाजातून कशी वागणूक मिळते हेही त्याच्यावर अवलंबून आहे। बऱ्याच गोष्टींचे पदर त्याला आहेत आणि हा जो विचार आहे तो तुम्ही मांडलेला विचार किंवा विचारलेला प्रश्न जो आहे तो अतिशय रास्त आहे। पण आजी 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 करत जर आपण मागे मागे गेलो तर मग आपल्या लक्षात येईल की आपली आई किंवा आपली आजी आपल्याला काही बोलत होती की तू उंडगी आहेस किंवा असं काहीतरी बोललेली असेल, पण आज आपल्याला असं वाटतं की पुढची पिढी उंडगी आहे की काय, असा शब्द मी वापरू नये, पण असं बोललं जाऊ शकतं। त्यामुळे आपण हे विचार लक्षात घेतले पाहिजे। थोडक्यात बदल हा सृष्टीचा नियम आहे, स्वीकारायला आपण। बरं, या बदलाचाच आपण जर विचार केला तर एक थोडक्यात मनात प्रश्न हा येतो की जिथे आपण म्हणतोय की स्त्री पुरुष समानता आहे किंवा एकंदर स्त्रीचं सक्षमीकरण होतंय,
पण तरी सुद्धा स्त्रीच्या पुढे ती वेगवेगळ्या क्षेत्रात असली तरी काही आव्हानं असतात, तर तिला कुठल्या कुठल्या आव्हानांना सामोरं जायला लागतं असं आपल्याला वाटतं? आताच्या काळामध्ये हा जो प्रश्न आहे किंवा ही समस्या आहे महिलांची, महिला शिकलेल्या आहेत, शिक्षित उच्च शिक्षित आहेत, तरी सुद्धा तिला सुरक्षितता हे तिचं पहिलं आव्हान आहे. आत्ताच जे प्रश्न आले त्याच्यातून असं दिसतंय की ती घरातही सुरक्षित नाही आणि ती बाहेरही सुरक्षित तितकीशी राहिलेली नाही. त्यामुळे हे तिचं पहिलं आव्हान आहे. त्यानंतर ती शिकते, मोठी होते, बाहेर पडते, चांगल्या हुद्द्यावर नोकरी करते, पण तिथं तिला तेवढी समानता मिळत नाही. ते तिचं दुसरं आव्हान आहे. त्याचबरोबर तिसरं आव्हान आहे लग्न कर किंवा घरामध्ये मोठ्यांचंच ऐकायला पाहिजे, हा तिच्यावर सातत्याने दबाव आहे. त्याचबरोबर जी नोकरी करणारी महिला आहे तिला इतकी मोठी कसरत करावी लागते, नोकरीही करावी लागते, तिला ट्रेनच्या प्रवासातून मोठा प्रवासही करावा लागत आहे आणि घर चूल मूल सांभाळणं हेही तिच्यासाठी आहे. तिच्या घरातले नवरा असेल किंवा इतर लोक असतील ते तिला सगळं म्हणतात, तू हे कर, तू ते कर, करायला परवानगी देतात. अर्थात परवानगी देताना सुद्धा आपण हा विचार केला पाहिजे की ते एक व्यक्तिमत्व स्वतःचं आहे, तिला किती परवानगी द्यायची की नाही द्यायची. पण या ठिकाणी तिला असं म्हटलं जातं, तुला हवं ते कर पण पहिलं घर सांभाळा. म्हणजे ही एक तिच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे. म्हणजे आपण पुरुष घरी गेला की त्याला ताटामध्ये जेवण मिळतं, पण महिला घरी गेल्यानंतर तिला पहिलं घरातलं किचन बघावं लागतं आणि तरच तिला जेवायला मिळतं. ही सुद्धा आपण समस्या तिची लक्षात घेतली पाहिजे. आणि मला वाटतं याच्यात कुठेतरी मग विचार येतो तो सहकार्याचा, तर त्याच्याकडे आपण जाऊया. पण एक तत्पूर्वी फोन येतोय, तो घेऊन मग आपण पुढे जाऊया. आपल्याला रमेश उगले पालघरहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हो हो, नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार, प्रश्न विचारा. हा, प्रबोधन काळामध्ये आपल्या देशामध्ये सावित्रीबाई फुले, सिंधुताई सपकाळ, मदर तेरेसा यासारखे समाज सुधारक स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत की त्यांनी स्त्रियांच्या बाबतीत भरपूर समाज प्रबोधन केलेलं आहे. परंतु मॅडम आज महिलांवरच अन्याय करताना निदर्शनात येते. त्यामुळे महिला प्रगतीला आळा बसू शकतो. बरोबर. यावर महिलांनी काय केले पाहिजे? नक्कीच, मला वाटतं आपला प्रश्न खूप छान आहे आणि हेही आपल्याला समाजात बघायला मिळतं. तर यावरती आपलं मत आम्ही विचारात घेणारच आहोत. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. महिला वर्षाची सुवर्ण महोत्सवी वाटचाल हा आजचा सखी सह्याद्रीचा विषय आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत प्राध्यापक डॉक्टर छाया मित्तर. ब्रेक पूर्वी आपल्याला रमेशजींनी एक प्रश्न विचारला होता आणि खरंच हे चित्र बघायला मिळतं की बरेचदा पुरुष वर्गाला बाजूला सोडूया, पण महिलाच महिलांवर अन्याय करतात किंवा त्यांचे पाय खेचतात. या घडामोडी आपल्याला दिसतात. अगदी साधं रमेशजींचं मला खरंच पटलं. ट्रेनमधून प्रवास करताना सुद्धा तुम्हाला जेवढी भांडणं महिलांच्या डब्यातून ऐकायला येतील तेवढी पुरुषांच्या डब्यातून ऐकू येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तर या बाबतीत आपण एक समुपदेशक सुद्धा आहात, तर आपल्याला एक खंबीर राहावं लागतं. तर या दृष्टिकोनातून आपण काय मार्गदर्शन कराल? खरं तर इथं प्रश्न इतके छान उपस्थित केले जात आहेत. हाही महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तुम्ही ट्रेनचं उदाहरण ह्या ठिकाणी दिलंत. हा अनुभव प्रत्येक महिलेने घेतला असेल आणि ट्रेनमध्येच नाही तर इतर ठिकाणी देखील घेतलेला असेल. जेव्हा एखादी महिला पुरुषांच्या डब्यातून प्रवास करते तेव्हा तिला अशा धक्क्याबुक्कीचा किंवा अशा गोष्टींचा सामना करावा तितकासा लागत नाही. त्यावेळेला असं मनात अनेकदा माझ्याही मनात प्रश्न आलेला आहे की लेडीजमध्ये जायच्या ऐवजी, महिलांच्या डब्यात जायच्या ऐवजी आपण पुरुषांच्या डब्यातून प्रवास करावा. आता महिला महिलेवरच अत्याचार करते हे वाक्य किंवा तिचे ते पाय खेचते, हे जरी आपलं म्हणणं चुकीचं नसलं तरी आपण बघितलेलं आहे समाजामध्ये असं एक चित्र दिसतं. असं म्हटलं जातं की प्रत्येकजण एकमेकांचे पाय खेचतो, अमुक अमुक समाज एकमेकांचे पाय खेचतो आणि अमुक अमुक समाज एकमेकांना पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. आता महिलांमध्ये हा गुण जर खरोखरच असेल तर तो कसा काय आलेला आहे आणि महिलाच महिलांशी
कशी काय भांडू शकते? तर हे तुरळक उदाहरणं आहेत. आपल्याला प्रत्येक वेळेला असं म्हणता येणारच नाही की महिला महिलांचे पाय खेचते किंवा महिलाच महिलांवरती अत्याचार करते. जरी असं म्हटलं तरी खरं आहे तुमचं काही बाबतीमध्ये म्हणणं की कारण आपण काही महिला बातम्याही अशा बघितलेल्या आहेत नक्कीच बघितलेल्या आतापर्यंत आहेत, की नक्कीच. ज्याच्यात ज्या महिलेवर अन्याय झालाय तिच्या घरच्यांमध्ये त्या महिलेचा सुद्धा समावेश आहे. हो. तर अशाही बातम्या आपण पाहिलेल्या आहेत, पाहिलेल्या त्याचे नक्कीच साक्षीदार आहेत. झालेलो आहोत. तर त्यामुळे त्यांचा प्रश्न कुठेतरी असं वाटतं की मग आपण त्याच्यात भूमिका काय बजावली घेतली पाहिजे, तर पाहिजे. ते होय, आपल्याकडून होय. ऐकायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असंही होतं की महिला जेव्हा आईच्या भूमिकेत असते तेव्हा ती वेगळी वागते आणि ती सासूच्या भूमिकेमध्ये गेली की ती सुनेवरती अत्याचार कसं काय करू शकते. अत्याचाराचं उदाहरण आलं, महिला महिलेवर अत्याचार करते. आता या ठिकाणी महिला महिलेवर अत्याचार करते. आता यामध्ये नेमका दोष महिलेला द्यायचा की आपली सामाजिक व्यवस्था अशी आहे त्याला आपण असा दोष द्यायचा? कारण लहानपणापासून तिची जडणघडण अशी झालेली आहे की ती महिला म्हणूनच वाढलेली आहे. व्यक्ती व्यक्तीवर अत्याचार करते असं म्हणायला आपण हवं, तर आपण काय म्हणतोय की महिला महिलेवर अत्याचार करते. आता महिलांच्या डब्यामध्ये जर गर्दी असेल आणि सगळ्याच त्या महिला असतील तर महिला महिलेवरती अत्याचारच करणार. असं नाही की पुरुषांच्या डब्यामध्ये तसं काही घडत नाही, पण प्रत्येक व्यक्तीचा सोशिकपणा किंवा तिचा तो जन्मतः स्वभाव असू शकतो का याच्यावरही आपल्याला विचार केला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी महिला महिलेलाच अत्याचार करते हे 100% आपण चित्र बघितलेलं आहे. पण जर आपण त्याचा अभ्यास केला, मानसिकतेचा जर अभ्यास केला तर मात्र चित्र वेगळं दिसतं. आणि मला वाटतं तो विचार करण्यापेक्षा माझा हाच प्रश्न आहे की मग आपण काय सतर्कता बाळगली पाहिजे, खंबीर कसं राहिलं पाहिजे. तर हे आपल्याकडून ऐकायचं, पण तत्पूर्वी एक फोन येतोय, तो घेऊन आपण पुढे जाऊया. आपल्याला संपदा घाडगे डोंबिवलीहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार संपदाजी. हॅलो. नमस्कार मॅडम. बोला. खरंच आजचा विषय खूप छान आहे. मला कंटिन्यू 2 प्रश्न विचारायचे, जास्त वेळ न घेता विचारते. की महिलांना आपण म्हणतो की सक्षम बनवलं पाहिजे, मग ते अर्थात ते आर्थिकदृष्ट्या असेल किंवा मानसिकदृष्ट्या असेल, आणि खरं तर त्यांचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने आपण याविषयी काय उपाययोजना करू शकतो. दुसरा असा प्रश्न आहे की महिलांचं स्त्रीत्व हे महिलांनी समाजातल्या पहिल्यांदा जपलं पाहिजे असं मला वाटतं. आणि आता तुम्ही तो मुद्दा मांडलाही, तर याविषयी तुमचं आणखीन काय मार्गदर्शन असेल किंवा आपण याविषयी काय करू शकतो, एक स्त्री म्हणून स्त्रीचं स्त्रीत्व कसं जपू शकेल. धन्यवाद. नक्कीच, खरंच याची गरज आहे. तर मला वाटतं आपण आधीचा जो प्रश्न होता त्याच्याकडे येऊन थांबलो होतो आणि तो झाल्यावर आपण या प्रश्नाकडे येऊया की समुपदेशक या नात्याने स्त्रीला खंबीर होण्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल. स्त्रीला खंबीर होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता स्वतःच स्त्री लगेच खंबीर एका दिवसात होईल असं नाही, तर घरातल्यांची मोठी जबाबदारी तिच्यावर आहे त्यांच्यावर की त्यांनी तिला खंबीर कसं केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी सर्वात मोठं शिक्षणासारखं दुसरं अस्त्र नाही. तिनं ते शिक्षण घेतलं पाहिजे. पण शिक्षण होऊनही ती खंबीर होते का, तर प्रश्न आपल्याला परत काही प्रमाणामध्ये तो नकारार्थी येत आहे. आता खंबीर होणं म्हणजे काय, तर तिच्यामध्ये निर्णय क्षमता असणं. पण निर्णय क्षमता येण्यासाठी किंवा तिने स्वतःचे निर्णय घेण्यासाठी परत एकदा आपल्याला समाजाची मानसिकता अभ्यासावी लागेल. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी जेव्हा आपण महिला समानतेविषयी बोलतो, महिला संघर्षाविषयी बोलतो, त्या ठिकाणी मला आवर्जून सांगावं लागतं ह्याची सगळी पाळंमुळं जी आहेत ती सगळी आपल्या सामाजिक मानसिकतेमध्ये लपलेली आहेत. उदाहरणार्थ एक पुरुषी मानसिकता जी म्हणतो आपण की ती अजूनही तिथे इतकी खोलवर मुळं त्याची गेलेली आहेत. उदाहरणार्थ मुलगाच हवा. आता त्या ठिकाणी ही महिला काय खंबीरता दाखवेल, कारण मुलगाच हवा आहे. त्यानंतर घरात महिला राहील आणि पुरुष नोकरी करेल. महिलेचं कितीही यश मिळालं तरी तिला दुय्यम स्थान दिलं जातं. मला सांगा या ठिकाणी तिनं आत्मशक्ती कशी वाढवायची. या ठिकाणी मला एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते आणि ती गोष्टीतून आपल्याला थोडी एक प्रेरणा मिळू शकते. ती गोष्ट अशी आहे की अंध पती पत्नी असतात, एका गावामध्ये राहत असतात आणि ती रोज अंध महिला असते, ती रोज भाकरी बनवायचं तिचं नेहमीचं काम करत असते आणि इतर कामं केल्यानंतर ते जेवायला बसतात. एके दिवशी असं होतं की जेवायला बसल्यानंतर त्या टोपल्यामध्ये एक भाकरी कमी असते. त्या दिवशी ती भाकरी त्यांना कमी पडते.
दुसऱ्या दिवशी एक भाकरी कमी पडते, तिसऱ्या दिवशी एक भाकरी कमी पडते. दोघंही अंध असल्यामुळे त्यांच्या समोर प्रश्न पडतो की ही भाकरी जाते कुठे. त्यांच्या लक्षात येतं कुत्र किंवा मांजर असेल ती भाकरी पळवत असेल. चौथ्या पाचव्या दिवसापासून तिचा पती त्या महिलेला म्हणतो, तू भाकरी करायला बसलीस की मी त्या टोपल्याकडे काय करेन, काठी घेईन आणि टकटक अशी काठी मारेन तिथे, म्हणजे आवाजामुळे ते कुत्र मांजर तिथे येणार नाही. आता ते तसं केल्यानंतर त्यांना त्यांची भाकरी चोरीला जात नाही. मग तो क्रम त्यांचा तसाच चालू राहतो. त्यांना कालांतराने एक मूल होतं, त्याला डोळे असतात म्हणजे ते बघू शकतं. 6-7 वर्षाचं मूल, 8-10 वर्षाचं मूल होतं. त्यानंतर वडील कुठे कामासाठी बाहेर वगैरे गेले की त्याच्यावरती जबाबदारी येते, त्याला डोळे आहेत. त्याच्यावरती जबाबदारी येते की काय आई भाकरी करते आणि टोपलीच्या शेजारी बसायचंय आणि तिथे टकटक काठीने करायची आहे. आता हा क्रम त्या मुलाचं लग्न होईपर्यंत चालू राहतो. मुलाचं लग्न होतं, सून घरामध्ये येते आणि ती बघते 2-4 दिवस सुनेचे नवलाईचे असतात, सासूबाई भाकरी करतायत आणि आपला मुलगा किंवा आपले सासरे त्या भाकरीच्या जवळ टकटक करतायत. तिला प्रश्न पडतो, ती बोलायचं धाडस करत नाही. पुन्हा एकदा महिला विचारू शकत नाही प्रश्न, आपल्याकडे तशी सोय नाही. पण ती एक दिवस धाडस करून आपल्या पतीला विचारते की ह्या घरामध्ये अशी का पद्धत आहे की भाकरी करायला बसलं की तुम्ही किंवा सासरे, आणि मी भाकरी करायला बसले तरी तुम्ही येता आणि तिथे टकटक करता, हे मला कळेल का कारण. ते कारण विचारायचं धाडस मुलामध्येही नसतं, पण बायकोने विचारलंय म्हणून तो एक दिवस धाडस करतो आणि आईवडील असताना तो प्रश्न विचारतो. त्या ठिकाणी त्यांना खरं उत्तर मिळतं की असं असं झालं होतं आणि तेव्हापासून तो आम्ही असं करत आहोत. प्रथा पडलेली आहे. प्रथा हा शब्द या ठिकाणी तुम्ही वापरलात. आता या ठिकाणी असं होतं, मुलगा खजील होतो आणि सासू सासऱ्यांना कळतं की हा प्रश्न विचारणारा माझा मुलगा नाहीये, ही आमची घरात नवीन आलेली मुलगी आहे, सून आहे. आणि त्यानंतर आता प्रश्न असा होतो, मी उलट तुम्हालाच प्रश्न करू इच्छिते. आता त्या मुलीसमोर, त्या सुनेसमोर 2 पर्याय आहेत की तसं ठकठक चालू ठेवायचं की आता दोघेही डोळस असल्यामुळे ती ठकठक बंद करायची. म्हणजे ही जी मानसिकता आहे, ह्याची पाळंमुळं, सांस्कृतिक पाळंमुळं जी खोलवर रुजलेली आहेत, त्या परंपरा आपण त्या खोलावर जाऊन त्या कधी बदलायच्या, ही वेळ आलेली आहे. जेव्हा आपण ह्या परंपरा खोल मुळापर्यंत जाऊ, त्याची उपयुक्तता आता आहे का, तेव्हा तिथं गरज होती ती टकटक करायची, आज ती गरज आहे का, ते त्याच्यातून जर आपण बाहेर पडलो तर आपण या सगळ्या प्रश्नांकडे, आज आतापर्यंत जेवढे तिथे प्रश्न विचारले त्या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी काय आहे, तर ही संस्कृती, परंपरा, यातून आपण जर बाहेर पडलो तर मग आपण सरसकट महिलेला दोष देणार नाही. आपण दोघी महिला आहोत म्हणून महिलांची बाजू घेणं नाही, तर आपण नाण्याची दुसरी बाजू आहे ती परखडपणे आपल्याला मांडता पण आली पाहिजे. आणि म्हणजे मुळात काय आहे की बदल जो होतोय तो जो स्वीकारला, त्याच्या सकट संस्कृती परंपरा जपतही बदल स्वीकारता येतो. फक्त ते स्वीकारण्याची तुम्ही म्हणला तसं मानसिकता असणं, मानसिकता खूप आवश्यकता. त्याचबरोबर तुम्ही जे म्हणताय की आपल्याला ती संस्कृती मानायला पण हवी, पण सगळी संस्कृती आता जसं मी सांगितलं डोळसपणे आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि बदल आपण स्वीकारला पाहिजे. नक्कीच. आपल्याला पुढे लगेच प्रश्न येतोय तर तो घेऊन पुढे जाऊया. शुभांगी मुळे रत्नागिरीहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. तुमचा आवाज खूप बारीक येतो मॅम. बरं बरं, मोठ्याने बोलायचा प्रयत्न करतो म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचेल. प्रश्न विचारा आपला. हॅलो शुभांगीजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो. मला वाटतं काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा फोन आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीये, पण आपण या विषयावर असंच पुढेही मार्गदर्शन मिळवत राहणार आहोत, कारण बरेच मुद्दे मलाही विचारायचे आहेत. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. महिला वर्षाची सुवर्ण महोत्सवी वाटचाल हाचा सखी सह्याद्रीचा विषय आहे आणि मार्गदर्शन करतात प्राध्यापक डॉक्टर छाया मित्तर मॅडम. ब्रेक पूर्वी आपण खरं तर वेगवेगळ्या प्रश्नांवरती चर्चा केली आणि खूप चांगल्या पद्धतीचे प्रश्नही आले, कारण
एक जर आपण थोडासा इतिहास बघितला तर 50 वर्ष लोटली या घटनेला आणि इतकं पुढेही आपल्याला जायचं आहे. सक्षमीकरण किंवा सर्वांगीण विकास महिलांचा साधता आला पाहिजे. कुठेतरी स्त्री पुरुष समानता प्रस्थापित होईल कधी, ज्यावेळेला तो सर्वांगीण विकास घडेल. तर माझा प्रश्न हा आहे की एकंदरच महिलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी भविष्यात त्यांची दिशा काय असायला हवी असं आपल्याला वाटतं? काय सांगाल याविषयी? हा तर प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, कारण बऱ्याचदा असं केलं जातं की आपण इतिहासाबद्दल बोलतोय. बरोबर. पण आपल्याला वर्तमानाची आपण आता चर्चा केली, राहता राहिला तो भविष्याचा प्रश्न. आता ह्या भविष्याचा विचार करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी प्रशासन, समाज आणि व्यक्तिगत पातळीवर सर्वांनी काम करणं आवश्यक आहे. प्रशासन आपल्याला वेगवेगळ्या योजना देतच आहे, पण त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने शाळा, कॉलेज, शाळा, महाविद्यालयांमधून अशा महिला समानतेचे कार्यक्रम जास्तीत जास्त घेतले पाहिजेत. कार्यशाळा असतील, चर्चासत्र असतील, ती जास्तीत जास्त ठेवली पाहिजे. त्याचबरोबर लैंगिक आणि लैंगिकता शिक्षण हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आणि व्यवस्थितरित्या दिलं गेलं पाहिजे. कारण आणि तिसरी महत्त्वाची सगळ्यात गोष्ट म्हणजे प्रशासनाने स्वातंत्र्य संविधान सर्वांपर्यंत कसं पोहोचेल. कारण संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही जी वैश्विक मूल्य दिलेली आहेत, जोपर्यंत ही मूल्य समाजामध्ये रुजत नाही तोपर्यंत नीतिमान समाज निर्माण होणार नाही. आणि नीतिमान समाज जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत महिला समानता, महिलांवरती अत्याचार आणि भ्रष्टाचारासारखे सगळे जे आपण गुन्हे बघतो ते घडणार नाहीत. आणि म्हणून प्रशासनाचं सर्वात पहिलं मोठं काम आहे त्यांच्या योजनांसोबतच त्यांनी संविधान जी आहे, आणि संविधानाला सांगायला आनंद वाटतो 2025 हे संविधान स्वीकृतीचं हीरक महोत्सवी वर्ष आहे. 75 वर्ष झालेली आहेत आणि ह्या 75 वर्षाच्या टप्प्यावरती जर प्रशासनाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे संविधान कसं पोहोचेल, कारण संविधानाने एका फटक्यामध्ये सर्व हक्क महिलांच्या पदरात टाकलेले आहेत. जगामध्ये महिलांना संघर्ष करावा लागलेला आहे, पण संविधान आणि जे हिंदू कोड बिल आलं त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे हे ज्या दोन गोष्टी आहेत, संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हक्क अधिकार दिलेले आहेत ते जास्तीत जास्त महिलांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचवता येणं ही झाली प्रशासनाची जबाबदारी. त्यानंतर समाजाची ही जबाबदारी आहे की ज्यांनी आपल्याला हक्क अधिकार दिलेले आहेत त्या व्यक्तींचा प्रचार प्रसार करणं जास्तीत जास्त, त्यांचे विचार. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात, ते म्हणतात की मी एखाद्या समाजाची प्रगती कशी काय मोजतो, तर मी त्या समाजातील महिला किती प्रगत झालेल्या आहेत त्या प्रगतीवर मी त्या समाजाची किती मोठा विचार आहे. आणि एकाच वाक्यामध्ये त्यांनी महिला समानतेचा विचार दिलेला आहे. तर असे विचार थोर पुरुषांचे समाजाने लोकांपर्यंत पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे. आता तुम्ही जो शब्द वापरलात की खरंच हे विचार पोहोचवले पाहिजे, जे शाळा कॉलेजेस मधून गेले पाहिजे, तर ह्याच्यात होतं कसं? प्रश्न असा आहे की हे कोणी करायचं आणि हे कसं बिंबवायचं? कारण आपण मगाशी थोडासा विचार केला होता की ज्याच्यामध्ये सगळ्या ज्या वयोगटांमध्ये आपण बोललो, तर साधारण लहान मुलांचा वयोगट असेल किंवा मध्यम वयोगट असेल, तो थोडासा एकंदर त्यांचं आयुष्य, प्रपंच याच्यात गुंतलेला दिसतो. आणि तरुण पिढी अशी आहे की तिने जर मनात आणलं तर बऱ्यापैकी ती बदल समाजाच्या विचारांमध्ये घडवून आणू शकते. तर एकंदर तरुण पिढीचा या सगळ्या प्रकारांमध्ये काय त्यांनी भूमिका घेतली पाहिजे असं आपल्याला वाटतं? आता इथे तुमचे दोन प्रश्न आहेत. एक तर तुम्ही म्हणताय की हे काम कोणी करायचं, आणि दुसरा प्रश्न आहे की युवा पिढी यामध्ये कसं काय काम करू शकते. आता युवा पिढीचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान असेल की त्यांनी जर थोर पुरुषांचे विचार घेऊन जर स्वतःमध्ये बदल घडवले, ते बदल असे की घरातल्या महिलांचा महिला म्हणून आदर करू नका, तर ती व्यक्ती म्हणून तिचा आदर करायला शिकायला पाहिजे. तरच ते घराबाहेर महिलांचा आदर करायला शिकतील. हे सगळ्यात महत्त्वाचं. दुसरा प्रश्न तुमचा असा आहे की हे कोणी करायचं, हा सगळ्यात महत्त्वाचा. कारण सगळेजण म्हणतात समाजाने काम केलं पाहिजे, तुम्ही काम केलं पाहिजे, मी काम केलं पाहिजे, पण करणार कोण काम? कारण 18 वर्ष ते 25 वयोगट जो आहे तो शिक्षणामध्ये किंवा शिक्षण घेण्यामध्ये बिझी आहे, खूप व्यस्त आहे. त्यानंतर 26
ते 50-55 पर्यंतचा जो वर्ग आहे तो आपलं म्हणजे लग्न करणं, चांगली नोकरी शोधणं, घर घेणं, मुलं बाळ आहेत त्यांना शाळेत सोडणं किंवा त्यांचं शिक्षण ह्यामध्ये व्यस्त आहे. आता राहिला कुठला वर्ग? तर तो वर्ग राहिला तो म्हणजे 50च्या नंतरचा किंवा आपण त्याला 60च्या नंतरचा हा जो वर्ग आहे त्याला मी कधीही सिनियर सिटीजन म्हणून म्हणत नाही, त्याला मी चिरतरुण असं का म्हणते? कारण तो 50 पासून किंवा 60 पासून आठवड्यातून एक दिवस जरी पुढील 10-15 वर्ष जरी त्याने समाजासाठी या योजना सर्वांपर्यंत पोहोचवणं किंवा ज्या विषयामध्ये तो काम केलेलं आहे, त्याने वकील असेल, इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, माझ्यासारखी एखादी शिक्षिका असेल, तर त्यांनी त्यांच्या विषयातलं जर योगदान दिलं, समजा पोलीस इन्स्पेक्टर रिटायर्ड झालेले आहेत आणि त्यांनी समाजामध्ये गुन्हे झाल्यानंतर काय करावं याही पेक्षा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं जे म्हटलं जातं, त्यांनी जर गुन्हे घडू नयेत असं जर समाजामध्ये योगदान दिलं आणि वकिलांनी तशी जर ही दिली आणि डॉक्टरांनी कसं काम, समजा डॉक्टर 50च्या नंतर आपलं कमावून झालेलं असतं आणि ते कमावूही शकतात, पण आठवड्यातून एक दिवस आजारी पडल्यानंतर कुठली औषधं घेणं हे महत्त्वाचं नाही, आजारी पडूच नये यासाठी काय उपाययोजना करता येतील. तर समाजातल्या या जर घटकाने आपली नातवंड सांभाळत, आपले आवडीनिवडी सांभाळत जर त्यांनी समाजाला जर वेळ दिला तर आपण लक्षात घेऊया की माझ्यासारखी रिटायर्ड झालेली निवृत्त झालेली जी लोक आहेत ती जर 5-1 कोटी किंवा 2 कोटी आणि आठवड्यातला 1 तास जर प्रशासनासाठी समाजासाठी जर खर्च झाला तर प्रशासनावरचा हलका भार होईल, तोही होईल. आणि तुम्ही म्हणलात तसं की आपण लोकशाहीत आहोत तर मग थोडंसं आपलीही ही जबाबदारी आहे. आणि मला एक आठवतंय की अब्दुल कलामांचा एक धडा होता, देशाला देण्यासाठी तुमच्याकडे 2 मिनिटं आहेत का, असा त्यांनी एक धडा लिहिला आणि अतिशय सुंदर त्यांनी लिहिलेला तो लेख होता की खरंच तुम्ही म्हणलात तसं की या सगळ्या वयोगटात 50-55 वयापर्यंत नाही वेळ मिळणार, पण तिथून पुढचा जो मिळणारा वेळ आहे तो नक्कीच आपण सत्कारणी लावला तर स्त्री पुरुष समानता किंवा एकंदर सर्वांगीण सगळ्यांचा विकास, सगळ्यांचाच फायदा होणार आहे. आता खरं तर हा विषय 50 वर्षांचा एका तासात मांडणं खरंच अवघड आहे, पण या दृष्टिकोनातून जर तुम्ही एक जाता जाता आम्हाला काही संदेश द्यायचा असेल तर तो काय द्याल, काय सांगाल? संदेश मी इतकाच म्हणेन की महिला समानता हे काही महिला विरुद्ध पुरुष हे काही आंदोलन नाही किंवा लढाई नाही, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि त्याचबरोबर जसं मी मगाशी म्हटलं की थोर पुरुषांचं जे आपल्याला पाठबळ मिळालेलं आहे त्यांचे जे विचार आहेत ते आपण आपल्यामध्ये आत्मसात केले पाहिजे. आणि माझी सर्वांना नम्र विनंती असेल 50च्या नंतरचा किंवा 60च्या नंतरचा जो वयोगट आहे त्यांनी आठवड्यातून 1 तास आपल्या समाजासाठी देणं आणि आपल्याला आवडीप्रमाणे काम करणं आणि जनमानसामध्ये ज्या काही योजना असतील त्या सर्वांपर्यंत पोहोचवणं, हे मला जास्त असं वाटतं की हा संदेश सर्वांपर्यंत गेला पाहिजे. नक्कीच मला वाटतं खरंच आहे की तुम्ही तर अगदी 1 तास म्हणताय की तेवढा वेळ आपण नक्कीच काढू शकतो. आणि बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या आपण दुसऱ्यांना सांगायची गरज असते, त्यांना त्या माहीतही नसतात. आपण ग्रामीण भागाकडे या दृष्टिकोनातून गेलं नाही. खरं तर त्या महिलांना महिला दिन कधी असतो हे सुद्धा कदाचित माहिती नसेल काही भागात. तर आपण खरंच वेळ देऊ शकलो तर सर्वांगीण समाजाचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून मदत होऊ शकेल. खरं तर छाया मॅडम खूप छान विषय आपण मांडलात आणि प्रश्न सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने विचारले गेले आणि वेळात वेळ काढून आपण इथे आलात त्याबद्दल आधी संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद, सर्वांना धन्यवाद. नक्कीच मला वाटतं जाता जाता सगळ्यांनी एवढंच लक्षात ठेवूया की माणूस म्हणून प्रत्येक माणूस जर वागला, कुठे स्त्री किंवा पुरुष असा विचार न करता खरंच तेवढं जरी आपण करू शकलो, माणुसकी जरी जपू शकलो तरी सुद्धा हे पुरेसं आहे आणि ही वाटचाल खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. असेच वेगवेगळे विषय घेऊन आपण सखी सह्याद्रीमध्ये भेटतच असतो. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता मात्र इथे निरोप घेतेय. नमस्कार.